त्या पाहुण्याला नाही नाही म्हणतो बा, ते पाहुणे इतका हाटी ना, मामा मी येतोच, मामा मी येतोच. आता काय करतो येऊन. तिची बायको झाली डिलिव्हरी, या पुरला वैताग देतो रुपालीला, मला भाकरी का घाला पाठव, भाकरी घाला पाठव. कवर पाठवायचं आता, तिचं कॉलेज बंद करून याला भाकरी पाठव. पण तो काय साध्या खुडीचा नाही ना. आधी ते आता उगत बा सावा आता साका म्हणून पात्र्यात घेतलाय, पण तो कुठं नमून खातोय. 2-4 पोरं काढून टाकले त्या पुरला खाटी. आयला मामा बसेल आहे बरं का. चला आजच्या आज घेऊन जातो तिला, टेन्शन नाही राहणार. राम राम मामा. राम 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 राम. आले आलं की तुम्ही नाही नाही म्हणायचे, पण मामा मला आहे ना लय दिवस झाले हातानच करावं लागून राहिलं. मग आता काय जवळजवळ 3 वार होऊन गेले. अजून 15 दिवस करे, म्हणजे 1.25 महिन्यात काही chance लावायचं डबा बिबा मॅच लावायची, खायचं पोटाला. नाही. तेव्हा तर हो, पण आता अहो मामा इतके कामं राहते घरात ना, झाडून पोचान फरशीन या बा हातपा तुम्ही कसे होऊन गेले. सवय नाही ना. सवय नाही हाताने करायची. आता काढत माझे दिवस रकड माझा पोर उठली म्हणजे कधी जाईन ती दमा दमा. नाही ना मामा 15 दिवस, अजून 15 दिवस. एक काम करा ना, काय पाठवाच तुम्ही रुपालीला. जाऊ दे. नाही नाही, रुपालीचं नका नाव घेऊ. रुपालीचे पेपर चालू आहे. नाही ती मला हा म्हणली, ती म्हणे गेल म्हणे अभ्यास करून. अहो मी तिला अभ्यास करू लाव तिकडं. मग ती हा म्हणली का? हा रुपाली कुठं जाईल, कुठे हाय करते, या ना या ना. ए पाहुणा आलाय काय म्हणतो बाई ना. तुला म्हणलो ना मी, तुला अभ्यास बी करू लागल आणि टेन्शन नाही, अभ्यास बी तिकडंच करावं. तू हा बोलली, आपलं रात्रीच बोलणं झालं. ती म्हणे काय हरकत नाही म्हणे. 2-3 दिवस खायचे. तू जाऊ नको, तू अभ्यास पाय, पेपर महत्वाचे का तिकडं दाजी महत्वाचा आहे. ते दाजीची परिस्थिती थोडी नाजूक, जेवायला बिवायला भेटत नाही दाजीला. मला आहे ना माझं खरं पोटच भरून नाही राहिलं. तर दाजी म्हण तू एक करू लागशील थोडं. जाय त्याला मला खांदून मध्ये खात पैसे देऊ, पण तू तू अभ्यास चालू इकडे, तू येड्यावर नको. इकडे येत तू इकडे. अगं इकडे ते या ना. बोललो ना मी त्यांना, ते हा म्हणले. ते आपलं रात्री बोलणं झालं. मामा हा बोलेल ती. आता हा म्हणली, पण मग आता पेपरचं कसं काय होईल तिच्या. पेपरला ते सोडणार की हा मी सोडणार डायरेक्ट तिकडे. आणून नेऊन सोडा ना. हा तुम्हाला ताण नाही ना मामा. पण तू त्या तुमच्या पहिल्या खोडी जायला ना बरं. काहीच नाही मामा, तसं काहीच राहिलं नाही आता. नाही ना? लग्न झालं आता काय. आता सोनाली मला 1 मिनिट सोडित नाही. बरं बा, तुम्हाला 8 दिवसच न्या हं. आणि 9व्या दिवशी तिला आणून घाला. बरं चालेल. तिचं जर मन नाही लागलं ना, तिला डायरेक्ट 9व्या दिवशी आणून गेले. आणि जर मन लागलं मग राहू दे 2-3 महिने. करा त्या पुरी पुढे आपण हात जोडली, हा. ती पोरे आपलं ऐकत नाही. हं. बरं चालेल. आता तुम्ही बी यायचे का, तुम्ही हात पाय आकडून घ्यायचे सारखेच, वर्षाला पोर किती झाले काढता पोर. आता 3च झाले. आता 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 थांबून घेऊ. ही पिशी घे पटकन. आवर लवकर. झालं व्यवस्थित जा हा हा आणि जरा पुरे लक्ष राहून द्या. तिच्या वय ना अहो, मामा तुम्ही ना आता आता तुमची मी चिंता या मिटली रुपाली अजून कुठं बाहेर सोडेलच नाही मापासून. समजा. नाही का नाही नाही. तुमची चिंताच मिटली समजा. मी आहे ना तिला एवढं ट्रेन करून टाकेल ना सगळ्या गोष्टी, म्हणजे तिला काहीच कमी ठेवणार नाही आता. चालेल चालेल. आणि तिचं लग्न झालं ना हं. तर तिच्या नवऱ्याला काहीच अडचण येऊ देणार नाही. एका ड्रेस घातला, 1-2च घेतले. घेऊन टाकू. जाऊ दे, जात जात घेऊन टाकू. येऊ का मामा? हा या लवकर. हो, मामा खरंच तुम्ही ना तुमच्या सारखे सासरी भेटले ना, मी खरंच तुमचे उपकार मला ना कशी फेडवा. रुपाली जीव लाव बघ. नाही तिला लय जीव लागेल. नाही ते तिला एवढं काम सवय नाही तर तिला करत जाम काम नाही करू. नाही तिला नाही जास्त नाही. मी फक्त दिवसा घरी जाईल. रात्रीचं थोडंफार असलं थोडंफार ते रात्रीचं. चालेल चालेल. चल मग येतो मामा. हा या. चल. जात्या हा जा, जरा काळजी घ्यायची वाची. हा चल. काय खरं सांग का काय मला आहे ना करमूच नाही राहिलं बा. का बरं आपलं बोलणं झालं ना, मला असं नाही एकटेपणा जाणं लागलं. असं अचानक का बरं? हा म्हणून मग म्हटलं ना आता ती सोनाली बी नाही आहे. म्हणलं चला ती नाही तर मग आता तुझंच काम मागून घेऊ. अण्णाला कळालं तर? हा जाते त्यांना अन्नाला काय कळणार आहे. अण्णा मला जिवंत मारेल. अरे काही कळून नाही द्यायचं ना. आणि तुला काय टेन्शन एवढं मी आहे ना, तू काय येतं किती. पण बहीण आहे सक्की माझी देईल. त्याला काय होत नाही. चल ये मग ती टेन्शन नाही घ्यायचं. तुला चिंता करते गाड्या. म्हणून अण्णा मला पाठवत नव्हते. हां अण्णा अरे अण्णाला शंका आली असेल. मी तिथे पाहुणे आहे ना, अण्णाला नेमके ना माझ्या पहिले लपडे ते टाकून आता. अण्णा म्हणायला वायपट खोडीचं आहे ते. वायपट खोडीचं आहे म्हणे. हा का तुम्ही कोण तुम्ही त्यांना माहिती ना. दरवाजा तर लावा. दरवाजा कोण नाही पाहतो. टेन्शन नाही घेते एवढे. पण अण्णाला कळायला तर मला तर भीती वाटत. अण्णाला कोण सांगणार आहे? अण्णाला कोण सांगणार आहे? अण्णा म्हणून तू कशी काय राहिली? अण्णाला माहिती मी कुठं राहत नाही. हं? अण्णाला माहिती मी कुठं राहत नाही. आता अण्णाला नाही, अण्णाला मी बोललो ना, ते काय बोलले 8 दिवस राहा म्हणे. हा हं? मग 8 दिवस आता असं कर, डायरेक्ट महिना 1.5 महिना जायचंच नाही.
हे पेपर सगळं इथूनच करू आपण. पेपर आहे ना सर इथं कसे काय करणार आहे पेपर इथून कसे काय करेल कसं काय करणार म्हणजे मग बरोबर जमून जाते कसं काही नाही. चालेल कामावर आलता ना मला. किती कोण मुळे तो मला असं वाटलं अंगाची भीती नाही तुम्हाला मला असं वाटलं होतं ना डायरेक्ट जातं का मला नाही वाटत एवढं नाही म्हणून येत म्हणून येत तुला. एवढं नाही बहिणीचं घर कसं काय करायचं हां का मग काय आता काय नाही मी तुला साली म्हणजे आधी घरवाली राहते. आता अण्णाला काय सांगाल काय आहे ते सांगायचं त्याचं काय एवढं झालं आपण केलं आपल्याला काय हं? काय तुला आधी ते काय करायचं ते अण्णा झोपेली मामा ओ मामा मामा काय मामा दिसू आपल्याला का नो? आलो तरी उठा ना मामा आलो ना उठा ना. अरे तुम्ही इथे झोपा दे गाड्या काय करतो हं? घ्या ही पोरगी घ्या आणते पा हाय कशी काय वाटते मामा तब्येत बियत कशी काय वाटते. बसा तुम्ही नाही, मी तू बस. उभी बरी बसा जातो तुम्ही. आता चालते पावले नाही जातो. बसा थोड्या नाही मी चालते पण त्यांनी नाही जवळ थोड्या बसा सांगा थोडं बरं मामा तब्येत कशी काय वाटते रुपालीची तब्येत चांगली सुधारवली भारी वाटली ना पहा ना पोटन बिटन तिसरा महिना चालू आहे मामा तिसरा महिना तिकडे नेऊ का हा नाही तिसरा महिना चालू झाला तिला तिला हा मग तिला लग्नात कोणी वय नाही तिचं महिना कोणी कोणी झालं आता काय करते म्हणजे हा का आम्हाला दम निघला नाही बा नाही ग मला काय याच्यातलं माहित नाही तू काय शिकत होती याच्याकडून का ते म्हणे पेपर द्यायचे म्हणे पेपर देऊ चाल अभ्यास नाही केला ना पोर तुम्हाला स्वयंपाकाला पाठवली होती का दिवस ठेवायला पाठवली होती पण आता घरी कोण नव्हतं ना ती एकटी तिचा टाइमपास होई ना गेलं ते माझ्या मग तुम्ही टापास केला ना एक काम करा जावाई आता ही पोर आहे ना तुम्ही बघत राहून द्या नाही मामा मला एकच सांभाळलं हिला नेऊन काय करू आता नाही नाही काय नाही तीच सांभाळा ही नाही, सांभाळा तुला नाही नाही मी नाही ठेवणार तुम्हाला आणखीन लागलं सर 2,000-4,000 रुपये घेऊन जा तुम्हाला काय तिची ईद वाट लावा तिकडे लावा महागारात नका अरे मी सरपंच माणूस आहे महागावामध्ये सगळं मावाला नाकाला का दाढीला कांदे बांधले पुरी ना मावाल्या मामा, अजून तिची डिलिव्हरी झाली तिचे पैसे राहिले अर्धे द्यायचे कंचे तिचे वाले आता हिच्या डिलिव्हरी बाबा तू साल धर नाही तुझ्या किडनॅप हिलाही सांभाळ तिलाही सांभाळ मला माड डोक्याला ताण नको देऊ तरी मी पोर पाठीत नव्हतो हे फेंदाडे ऐकत नव्हतं त्या टायमाला म्हणून नको जावतो म्हणजे मला जायचंय आणि आली येतो वाढ लांब लांब काय पडायची तिला लय हाऊस होती मामा तीच मला म्हणली हा का बरं झालं मग हा बरं झालं मग लय हाऊस तिला ती म्हणली लय मजा वाटते ती मग म्हणली आता आहे ना बाळा ते झाले का लावा खोर पाहिलं लोकांचं जाऊ दे ते नोकरी गेली डोऱ्यामध्ये मी काय म्हटले नाही हा का खोटं नाव एक आता टाळे वाजत नाही मग घेऊन जाऊ तिला हा घेऊन जा तुमच्या पद्धतीने घेऊन जा तुम्हाला काय करायचं ते करा मग आता असं करतो तिला घेऊन होते नेलं डिलिव्हरीला माय रुपाली मिली म्हणून समजायचं आजपासून तुम्हाला तोंड पाहायचं नाही पेपर आहे माझे अण्णा हा? पेपर मग पेपर आहे तिकडे ते बरं मी काय आणतो आधी डिलेव्हरी होईल मग पेपर दे मामा ऐका ना आता ते पोरग चांगलं लोळा गोळा लागला असेल आता तिला घेऊन येतो तोपर्यंत तिचे दिवस भरतील मग हिला सोडून देईल मग हा मग हिला पाठव तिकडं हा का हा, तिला नव्हती इकडं आहे म्हणून पाठवली मावशीक तुम्ही केला हा खेळ इकडं हिला मावशीकडेच पाठवला म्हणून वापस मावशी का पाठव काका का पाठव कोणा काय पाठव तुम्हाला येईन ते करा परत तुम्ही सुद्धा आपल्या दारामध्ये यायचं नाही घेऊन जाऊ मग हा घेऊन जा अरे, ठेवली असती मामा नाही ते राहू पाडून टाकतो लागलं तर आम्ही साफ करून आणून देतो ते साफ करा सूप करा धुवून काढा तुमच्या काय इकडं माझ्याकडे नका करू काही हा का हा मी सगळं गाव चालवणारा माणूस आहे माहेपूर्ण जर असं केलं तर लोक काय म्हणतील यांनी सगळं खेळ केला का मी सगळ्या गावातला नाही मी एकट्याने मिटितो भांडणं तंडणं मिटितो माझ्या घरी असं तुम्ही देवावर वाढून ठेवलाय का बरं जाऊ दे चला पाहतो मी हिला लवकर डिलिव्हरी पाठवून देतो मावशीकडे त्या मामीकडे पाठवून देतो कुठे तुम्ही पाठव- बोलणं करून ठेवा तसं. हो चालेल जा दुसरी पोर बी येणार म्हणजे मस्त कमाई केली तुम्ही जा मस्त अपकार उपकार फेडला जा माळा बिळ टाकून येऊ का चालतो असंच काय माळा टाका काही करा जा लागलं ना मग आता बायको तुम्हाला जमली का ना तिलाही जमली का ना नाही ती म्हणे जाऊ दे म्हणे दाजी काय आणि असं खेळत होते खेळता ज्याला खेळता बरं जा पेपर राहिले ना पण पेपर पाहतील चल पुढच्या वर्षी पेपर द्यावा बाळातून झाले पेपर द्यावा जा हा जा पेपर एवढं काय टेन्शन म्हातारा त्या म्हातारीचं का पेपर तरी पुरीला म्हणलं जाऊ नको पुरीला हाऊस मग ते दाजीला भाकरी घालायच्या दादीचे पोट वर आलं हिचंही पोट वर आलं आता काय करत्या तेरेची पण मेरीची बरं झालं वाटलं त्यांचं आता घ्या तुझं